एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली. जुन्नरमधील पिंपळवंडीतील ही घटना आहे. नराधम तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. गावातीलच एका तरुणाने सायकलवरून मुलीला ऊसाच्या शेताच्या परिसरात नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत संबंधित तरुणाला ताब्यात घेतला. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांकडे मिसिंगची तक्रार नोंदवली. त्यानंतर तपासादरम्यान ही गंभीर घटना समोर आली. या घटनेने संपूर्ण पिंपळवडी परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय. नसरापूर येथील प्रकरणाच्या धर्तीवर आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. त्यांच्यासोबत बातचीत केली लोकशाही मराठीचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अतिशय निर्दय अशी घटना घडलेली आहे. एका 9 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने येथील ग्रामस्थ हे रस्त्यावरती उतरले. सकाळपासूनच या ठिकाणी रस्ता रोको सुरू आहे आणि अशा पद्धतीने या आरोपीला फाशी व्हावी, या आरोपीला कडक अशी शिक्षा व्हावी या अनुषंगाने हे सर्व ग्रामस्थ जमलेले आहेत. आपल्यासोबत काही मुलीचे नातेवाईक आहेत. ह्या आरोपीला लवकरच फाशी व्हावा, आमचं हे म्हणे, आमच्या चिवला येणार न्याय मिळावा, एवढंच आमचं आहे. फक्त फाशी व्हावा त्याला. परत असं कुणी केलं नाही पाहिजे. जरी आमच्या जातीचं असन तरी पण त्याला पण फाशी व्हावाच म्हणजे झाल्याच पाहिजे. त्याला 100% काहीतरी काळजी घेतली पाहिजे. कारण अशा घटना घडणं हे आमच्या महिलांसाठी असुरक्षिततेचा विषय नेहमीच बनत चाललेला आहे. किती दिवस ह्या गोष्टी अशा सहन करत राहायच्या. त्याबाबत प्रशासनाने ठोस काहीतरी करावं आणि आम्ही नेहमीच आमच्या समाजासोबत कायम आहोत आणि नेहमी कायम राहू. परंतु अशा नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा द्या, जेणेकरून हे जे भीतीचं सावट आहे ते पर्यायाने कमी झालं पाहिजे आणि आम्हा सर्व बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार या संदर्भातला सखोल आम्ही तपास करत आहोत आणि लवकरात लवकर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्याच्या संदर्भातला वेळेत आम्ही चर्चेत सुद्धा वेळ दाखल करणार आहोत. साईदीप ढोबळे, लोकशाही न्यूज, जुन्नर, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.